अलख निरंजन हो अलख निरंजन। मी श्री विष्णूच्या हृदयात निवास करतो आणि श्री विष्णू माझ्या हृदयात। श्रीकृष्ण रूपात नवीन युग आरंभ होत आहे। हे स्वरूप अनंत काळासाठी मनुष्याला खूप मोठा आधार राहील। परमेश्वरा, आता ही नदी कशी पार करू? या बाळाला कसं घेऊन जाऊ? परमेश्वरा, आजपर्यंत तू माझी खूप सत्व परीक्षा पाहिलीस। माझा सुखाचा संसार सुरू होता, परंतु त्या कंसाने ह्या अंधाऱ्या कारागृहात आम्हा दोघांना बंदिस्त केलं। त्याला मृत्यूची भीती वाटत होती, परंतु माझ्या मनात असे काहीही नव्हते। माझ्या 8व्या पुत्राची जन्मताच ताटातूट केलीस। किमान त्याला वाड्याबाहेर सुखरूप जाऊ दे, ही मी विनवणी करते आहे। तू माझ्याकडनं माझी 7 आपत्ती हिरावून घेतलीस। मी तुझ्याकडे काहीही मागितले नाही। पण आज माझी नाही, तुझी सत्व परीक्षा आहे। हे विधात्या, कृपा कर, कृपा कर। अहो, किती काळ झाला तुम्ही असेच अस्वस्थ आहात। रात्र झाली आहे, तुम्ही काही खाल्लं देखील नाही आणि बाहेर तर पावसाने रौद्र रूप धारण केलंय। या पावसाप्रमाणेच माझं मन अस्वस्थ आहे यशोदा। याआधी असं कधी झालं नव्हतं। माझ्या मनाची देखील चलबिचल होती, काही अघटित घडायला नको। मी देवाला प्रार्थना करतोय, तो काही वाईट घडू नाही देणार। कोणी आहे का वाड्यात? आता या वेळेला हा कोणाचा आवाज? थांब, मी बघून येतो। आपण आणि ही टोपली,
आधी तुम्ही याला तुमच्याकडे घ्या. पावसात भिजत आला आहे. पांघरून घालायला आमच्याकडे काही सापडलं नाही हो. तसाच होता तो. थंडी वाऱ्याने कुडकुडत असेल. घ्या का. मला लगेच निघावं लागेल. अहो एवढ्या पावसात तुम्ही आलाय, 2 घास खाऊन तरी जा. नाही यशोदा, नंद हा आमचा 8वा पुत्र. मी तुमच्याकडे सुपूर्द करतो आहे. त्या कारागृहातील सैनिक जागे होण्याआधी मला पोहोचावं लागेल. आमचं बाळ मी तुम्हाला दिलं हे कुणालाही कळू देऊ नका. याची काळजी करू नकोस. मी निघतो, नाहीतर तो कंस माझा मार्ग काढत इथपर्यंत येईल. तुम्ही काही करा, पण हे मूल वाचलं पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका आणि देवकीला सांगा, तिच्या या पुत्राचं रक्षण मी माझ्या प्राणापेक्षाही जास्त करेन. त्याला माझाच पुत्र म्हणून वाढवेन. मी येतो वेशीपर्यंत. नाही नको. आपली भेट झाली हे कोणालाही कळायला नको. मी निघतो. थांबा. हे घ्या. मी सोबत येत नाही, पण हे घेऊन जा. सगळे शुभ संकेत होते, आपल्याला कळत नव्हते. हे श्रीकृष्ण स्वरूप सगळ्यांसाठी आहे. तिथे कोणता भेद उरत नाही. जो श्रीकृष्णाला श्रद्धेने शरण जातो त्याला ते भगवत स्वरूप जवळ घेते आणि मार्ग दाखवते. श्रीकृष्ण प्रेम देतात आणि लढण्यासाठी शक्तीही. या श्रीकृष्ण जन्माचा उत्सव 1000 वर्ष जातील तरी उत्सव होत राहील. फार वेळ झाला. पोहोचले असतील ना तिकडे. पाऊस तर न थांबताच कोसळतो आहे. यमुनेला पूर आला असेल तर हे गोकुळात कसे पोहोचतील? कुणी यांना पाहिले तर नाही. नाही नाही, नियती इतकी कठोर नाही होऊ शकत. कंसाच्या रूपाने या मथुरेत
दुष्ट शक्ती वाढल्या आहेत. या मथुरेवर असलेली कंसाची काळी छाया दूर सारून प्रजेला सुखाचा प्रकाश दाखवणारी आशा जिवंत आहे. जोपर्यंत माझा 8वा पुत्र सुखरूप आहे तोपर्यंत या मथुरेच्या क्षितिजावर आशेचा सूर्य उगवत राहील. जर सैनिक जागे झाले असते तर आवाज आला असता. याचा अर्थ अजून बेशुद्ध आहेत सर्व सैनिक. यांनी आता लवकरात लवकर परत यायला हवं. देवकी, स्वामी आलात तुम्ही? काय झालं? तुम्ही आपल्या बाळाला सुखरूप घेऊन गेले ना? हो देवकी, मी आपल्या बाळाला यशोदेकडे सुखरूप पोचून आलोय. ही सगळी भगवंताचीच कृपा म्हणायची. परमेश्वराचीच कृपा. देवकी, अशा बेभान कोसळणाऱ्या पावसात यमुना दुथडी भरून वाहत होती. मी तिचा प्रवाह पाहिला आणि काळजात थस्स झालं. मग तुम्ही गोकुळात कसे पोहोचले? देवकी, ही परमेश्वराचीच लीला. मी यमुनेच्या प्रवाहात उतरलो, मध्यावर गेलो, देवाला प्रार्थना केली आणि यमुनेने स्वतःहून मला वाट करून दिली. जणू काही ती यमुनाच आपल्या बाळाला पलीकडच्या तीरावर पोहोचू पाहत होती. स्वामी, हे सगळं अलौकिक आहे. हो, जणू सगळी सृष्टीच आपल्या साह्यास उतरली होती. उठा! अरे महामूर्खानो, असे झोपताय काय? नक्कीच काहीतरी घातपात झालेला दिसतोय. हे सगळे अचानक कसे काय झोपले? प्रधानजी, चला लवकर. म्हणजे आता आपल्या बाळाला काही होणार नाही. काही होणार नाही. हो, फक्त आपण याबद्दल कुणापाशीही बोलायचं नाही. स्वामी, माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी कोणालाही काहीही कळू देणार नाही. आणि त्या कंसाला तर नाहीच नाही. देवगी, कुठे आहे तुझा पुत्र? तुझ्या पुत्राचा जन्म होऊन बराच अवधी लोटलाय. मी सर्व काही जाणतो. सर्व काही जाणतोस ना? मग प्रश्न का?
तुम्ही नक्कीच काहीतरी कारस्थान केलेलं आहे. याशिवाय सगळ्या सैनिकांना एकाच वेळी झोप लागणार नाही. कारस्थान करणाऱ्याशी आम्ही काय करणार? कारस्थान वासुदेव, तुम्हा दोघांचे प्राण घ्यायला मला एक क्षणही लागणार नाही. तू या कारागृहाच्या बाहेर गेला होतास हे मान्य कर आणि बाळ कुठे आहे ते सांग. जशी तुझी इच्छा. ते ऐकण्याचं धाडस असेल तर ऐक. स्वामी, हे काय करताय तुम्ही? देवकी, त्याला काहीही बोलू नका. मला बोलू दे. आमचा 8वा पुत्र अशा ठिकाणी आहे जिथे त्याने असायला हवं होतं. आता तुझा अंत जवळ आलाय कंस. तुझ्या वल्गन ऐकायला मी इथे आलेलो नाही. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मुलाला माझ्यापासून दडवून ठेवू शकाल, पण ते शक्य नाही. प्रधानजी, ताई दिशानं आपले सैनिक पाठवा. सूर्योदय होण्यापूर्वी ते मूल माझ्या समोर असायला हवं. जशी आपली आज्ञा. वासुदेव, देवकी, तुमचे सगळे प्रयत्न निष्फळ होणार आहेत. मी तुमच्या 8व्या पुत्राला जिवंत सोडणार नाही. शुभम भवतु. माते, आपण सांगितल्याप्रमाणे श्री महादेवांनी 12 स्थाने निवडली. त्यानंतर आपणही त्यांच्या सोबत विराजमान होऊन 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. माते, त्यातील उज्जैन या शक्तिपीठाविषयी आपण आम्हाला सांगावे अशी मी प्रार्थना करतो. आपण जे सांगाल ते असंख्य भाविकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमचं. सांगते. कैलासात एक गुहा आहे. एक गुप्त स्थान आहे. तिथे स्वामी अनेक वेळा ध्यानस्थ असतात. काही वेळासाठी किंवा अनंत काळासाठी. मला तिथे जायला अनुमती नव्हती. मात्र हे भोजन करायला आले नाहीत म्हणून मी पाहायला गेले. भोजनाची वेळ झाली पण हे अजून गुहेच्या बाहेर का आले नाहीत? मी बोलवायला गेले असते पण मला आज जायला मनाई आहे. आता अधिक वेळ नाही वाट पाहत. नियम मोडला तरी चालेल पण आज जाते आणि ह्यांना बोलावून आणते.
आहे.